अनिल देशमुखांना अहवालात क्लीन चिट नाही। एबीपी माझाच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत न्यायमूर्ती चांदीवाल यांचा गौप्यस्फोट। आयोगासमोर पुरावे येऊ दिले नाहीत, चांदीवाल यांचा दावा। बार मालकांकडून आलेल्या 40 लाखांचा वाजेकडून उल्लेख, पण पुराव्याअभावी रेकॉर्डवर घेण्यात अडचण। परमवीर सिंगही पुरावे देऊ शकले नाहीत, आयोगाचा दावा। अहवालाच्या बाबी कोणत्याही सरकारला पचनी पडणाऱ्या नाहीत, आयोगाचं निरीक्षण। काही अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस केल्याचा न्यायमूर्ती चांदीवाल यांचा दावा। निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अशा मुलाखती समोर येतात। सलील देशमुख यांची न्यायमूर्ती चांदीवालांच्या मुलाखतीवर प्रतिक्रिया। आपल्याला चौकशीला बोलावलं असतं तर गेलो असतो, असाही दावा। दुसऱ्याच्या खात्यात हस्तक्षेप करत नव्हतो, अजित पवारांची चांदीवालांच्या मुलाखतीनंतर प्रतिक्रिया। तर रोहित पवारांच्या मते क्लीन चिटचा अधिकार आयोगाला नव्हे तर कोर्टाला। वणीमध्ये उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणाऱ्या भरारी पथकाचं कौतुक। निवडणूक आयोगाकडून शाबासकीसह प्रमाणपत्र। नितीन गडकरींच्या बॅगचीही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी। तर कोल्हापूर विमानतळावरील फडणवीसांच्या बॅग तपासणीचा व्हिडिओ भाजपकडून पोस्ट। मुंबईतील जोगेश्वरीमध्ये शिंदे आणि ठाकरेंचे कार्यकर्ते मध्यरात्री भिडले। वायकरांच्या कार्यकर्त्यांकडून वस्तू आणि पैसे वाटपाच्या आरोपानंतर बाचाबाची आणि दगडफेक। ठाकरे गटाविरोधात 3 गुन्हे। घर पाडणं ही कोणत्याच गुन्ह्याची शिक्षा होऊ शकत नाही। बुलडोझर कारवाईवर सुप्रीम कोर्टानं खडसावलं। घर सपना है जो कभी ना कभी टूटे, कवी प्रदीप यांच्या कवितेचा दाखला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।